मुंबईचे पोलीस उपायुक्त राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित आणि जयंत मीना राज ठाकरेंच्या भेटीला आल्याची माहिती आहे। उद्या जो मोर्चा होतोय त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा केली जाते। उद्याच्या मोर्चाला पोलिसांकडून अजूनही परवानगी मिळालेली नाही। राज ठाकरेंच्या भेटीनंतर परवानगी मिळणार का याकडे लक्ष लागलंय। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत। शिल्पा, आपण पाहिलं की काल जे ज्युनियर ठाकरे बंधू आहेत त्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आता परवानगी मिळालेली नाहीये। ही जी चर्चा सुरू आहे ती चर्चा सुरू आहे अजून की संपलेली आहे, या संदर्भातले ताजे अपडेट्स। श्रद्धा, खरे काल जर आपण पाहिलं तर ज्युनियर ठाकरेंनी जो आंदोलन मोर्चा काढला होता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला आणि आता उद्या जो ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा मोर्चा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। सध्या जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांच्या घरी पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित आणि उपायुक्त जयंत मीना हे राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत। राज ठाकरे यांची भेट देखील त्यांनी घेतलेली आहे। मोर्चाच्या नियोजनासह कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सध्या तरी माहिती मिळत आहे। मात्र अद्यापही पोलीस प्रशासनाकडून या मोर्चाला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही। त्यामुळे आज परवानगी मिळणार का याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळते। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जो हा उद्याचा मोर्चा निघणार आहे यामध्ये कुठलंही राजकीय वातावरण नसल्याचं सांगितलं जाते। अराजकीय हा मोर्चा असणार आहे। या मोर्चामध्ये फक्त तिरंगा झेंडे पाहायला मिळतील। उद्याचा जो हा मोर्चा निघतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क जे मैदान आहे तिथून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत असणार आहे आणि शेवट जो आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपती बाप्पाला साकडे घातलं जाणार आहे। मात्र या मोर्चाला अद्याप तरी परवानगी मिळाली नाही। मात्र परवानगी मिळणार का आता याकडे सर्वांचंच लक्ष लागले। श्रद्धा, अगदी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेऊ शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईचे पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर आलेले आहेत। त्यांची बैठक सुरू आहे।